चला सामन्याला होते सुरुवात. फायनलचा हा थरार नक्कीच रॉड रेड्डी वर्सेस लगा स्पोर्ट्स. साहिल पहिला चेंडू घेऊन येतोय. फायनलचा हा पहिला चेंडू हलकासा ऑफ साइडला हुक केलाय. बॉलला एक धाव धावून पूर्ण केलाय. तात्पुरती थ्रो पर्यंत एकच धावाने संतुष्ट मानावं लागेल. एक धावाने धावफलक पुढे सरकतय ते एक या आकड्यावरती. नक्कीच फायनल चा स्कोर बोर्ड ओपन झालाय. एक धाव धावफलकावर लागलेली आहे. बघूया काय घडेल. याच्या आधी देखील याच टीम मध्ये क्वालिफायर 1 चा हा सामना बघायला भेटलेला. ओहो खराब चेंडू. अतिरिक्त धावामध्ये होते भर. साहिल करतोय चूक कुठेतरी आणि इथे एक धाव अतिरिक्त. आणि इथे सुंदर अशी फिल्डिंग आपण बघू शकता बाबू यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच फायनलचा हा सामना GPL 2024 बॉस क्रिकेट लीग फायनल. नक्कीच पुन्हा एकदा ऑफ साइडला केलाय. एक धाव धावून पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न. आकाश पुन्हा एकदा नकार देतोय आणि एक धावांनी धावफलक पुढे सरकते ते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे चूक करताना दिसतात दोन्ही फलंदाज आणि भावेश इथे रनआउटच्या रूपात होतोय बाद. नक्कीच निलेश राऊत नक्कीच गेल्या मॅचचा हिरो. आणि आपण बघितलं एका चौकाराने मॅच मध्ये त्यांना फायनल मध्ये पोहोचून दिलं. नक्कीच बघू शकता आपण निलेश स्ट्राईक वर. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू. नक्कीच धावा धावफलकावर लागल्या त्या 5. आणि इथे सुरेख डिलिव्हरी. सुरेख चेंडू आता येतोय साहिल आणि इथे विकेटचं होतंय पतन. निलेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच धावांना अंकुश लागले ते फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. नक्कीच कमबॅक करतोय लगा स्पोर्ट्स हा संघ. कमबॅक करताना दिसतोय. आपण बघू शकता दोन्ही संघ खूप ताकदवर आणि नक्कीच फायनल मध्ये प्रवेश केला. दोन्ही संघ हे मातब्बर आहेत. आणि इथे हलकासा ऑन साइडला हुक केला. एक धाव पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न नाही. इकडे थोडस आपण बघू शकता आपापसात मध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. एक षटक समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाला त्या 6. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. भावेश बॉलिंग मार्कवर दुसरा षटक घेऊन येत आहे तो भावेश. फटका चांगला आहे. टॅपचा फटका सरळ फिल्डरच्या हातामध्ये सरसावतोय. एकच धाव. एक धावेने धावफलक पुढे सरकते ते 7 या आकड्यावरती. नक्कीच 15 धावा देखील खूप होतील या सामन्यात लढा देण्यासाठी. परंतु इथे थोडासा इथे पुन्हा एकदा चुकी करतोय बाबू. या चुकीला माफी नाहीये कारण की मेगा फायनलचा हा सामना आहे. नक्कीच एक जो संघ असेल तो चॅम्पियन ठरेल. हो 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 पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. परंतु बाबू तिथे यष्टीरक्षकीच्या रूपात आणि ते कुठलीही चूक करताना नाही दिसत आहे. असंच परत एकदा गडी बाद होतोय. विशालाची खेळी संपते. जितू आपल्याला बघायला भेटते. जितेश पाडेल एकच धाव. बॉल जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये. उर्वरित शिल्लक चेंडू ते 2 आणि धावा लागल्या त्या धावफलकावरती 9 धावा. हो 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 हो. आणि इथे बघू शकता पंच वळतील का आमच्याकडे. पंच वळले तर वाईट चेंडू आहे. पंचांशी वाद करू नये.
वाईट चेंडू. पुन्हा एकदा आज चेंडू. समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 10. 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि ते स्वतः कर्णधार विशाल. आणि इथे यष्टीरक्षकांना परत एकदा एक विकेट प्राप्त करून देते तो गोलंदाज भावेश याला. नक्कीच 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल जर हा या ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल आणि या ट्रॉफीचा जीपीएल 2024 चा विजेता आणि चॅम्पियन व्हायचा असेल तर 12 धावा या रोखाव्या लागतील रॉयल रेड्डी या संघाला. आणि 12 धावांचं आव्हान असेल ते लगा स्पोर्ट्स या संघाला. बघूया काय घडेल. चला तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकामध्ये 12 धावांचं आव्हान असेल लगा स्पोर्ट्स या संघाला. एकच धाव. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 11 धावा. बघा हलकासा हुक केला, दिशा दिली बॉलला, एक धाव धावून पूर्ण केली. एक धावाने संतुष्ट मानावं लागेल. धावफलक पुढे सरकते ते दोन्ही आकड्यावरती. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 चेंडू आणि 10 धावा. काहीही घडू शकतं. क्रिकेट आणि चित्यांचा खेळ आहे आणि तेच घडेल आपल्याला दिसेल का मैदानावरती. बघूया कोण जिंकेल जीपीएल 2024. पुन्हा एकदा तीच दिशा निवडले आणि एक धाव धावून पूर्ण केले ती दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज विशाल. फटका चांगला आहे. टॅपचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि एक धाव धावून पूर्ण करतोय तो फलंदाज बाबू. बाबू वैयक्तिक खेळतोय तो दोन्ही आकड्यावरती. नक्कीच 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये अजूनही शिल्लक आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. फटका चांगला आहे. तसेच फिल्डिंग देखील चांगली केले आणि ते निर्धाव चेंडूची हाताळणी करतो. एक धावत जाऊन पूर्ण केलाय ते दोन्ही फलंदाजांनी. धावा धावफलकावर लागल्या त्या 5. जिंकण्यासाठी 7 चेंडू 7 धावांची गरज. हो हो एक खराब चेंडू. एक खराब चेंडू मॅचचं रूप बदलेल. नक्कीच हा अतिरिक्त धावामध्ये होते भर. धावा लागतात त्या धावफलकावरती 6 आणि इथे एक धाव. नक्कीच 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. एका साईडला आहे बाबू तर एका साईडला आहे भावेश. भावेश आहे सेकंड एंडला. काय घडेल. 6 चेंडू 5 धावांची गरज. निलेश राऊत बॉलिंग मार्कवर दुसरं षटक घेऊन येत आहे निलेश. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सहा चेंडू 5 धावांची गरज.
6 चेंडू आणि 5 धावा. निलेश राऊत बॉलिंग मार्क सज्ज. वाई चेंडू. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. समीकरण बदलताना दिसतंय. 6 चेंडू आणि 4 धावा. चेंडू आणि 3 धावांची गरज. मेगा फायनलचा हा सामना. कोण ठरेल चॅम्पियन अजूनही ठरलेला नाहीये. पण 5 चेंडू 3 धावांची गरज. एखादा विकेट मॅच मध्ये परत आणेल रॉयल रेड्डी या संघाला. नक्कीच बाबू परततोय रिटर्न माघारी. बाबू याचा विकेट होतोय पतन. आणि 4 चेंडू आता 3 धावांची गरज. एखादा विकेट मॅच मध्ये आणू शकेल. अजून एखादा विकेट आला तर रॉयल रेड्डी संघाची लाटणी समजायची. नक्कीच विचार केला तर बाबू याने थोडीशी घाई केली आपल्याला दिसतंय. 4 चेंडू 3 धावांची गरज. अप टेन्शन. चला पटापट बॅट्समन पाठवा. पाटलीपाड्याचा विराट कोहली आलाय स्ट्राईकला. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. लक्षात घ्यायचंय. 4 चेंडू आणि 3 धावा. निवट्या. निवट्या आलाय स्ट्राईकला. 4 चेंडू 3 धावा. निलेश रान. आणि इथे बॉल जातोय सीमा पार. आणि जीपीएल 2024 चा मानकरी ठरतो